नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 3 ब मागणीची लवचिकता याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। तर मागणीला विद्यार्थ्यांनो काय शब्द आहे इंग्रजीमध्ये? डिमांड, बरोबर। तर लवचिकतेला इंग्रजीत शब्द आहे इलॅस्टिसिटी। मागणीची लवचिकता याला इंग्रजीत काय शब्द आहे? इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड। बर, आता आपण यामध्ये पहिला प्रश्न पाहतोय, मागणीची लवचिकता म्हणजे काय? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा। पहा विद्यार्थ्यांनो, आता आपण थोडीशी प्रस्तावना पाहूया। अर्थशास्त्रात मागणीची लवचिकता ही संकल्पना अतिशय महत्त्वाची मानली जाते। कशी मानली जाते विद्यार्थ्यांनो? अर्थशास्त्रात मागणीची लवचिकता ही संकल्पना अतिशय महत्त्वाची मानली जाते। मागणीची लवचिकता ही एक तांत्रिक संकल्पना आहे। कशी संकल्पना आहे? तांत्रिक संकल्पना आहे। आता थोडक्यात मागणीची लवचिकता म्हणजे आहे तरी काय, त्याची व्याख्या पहा। किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत घडून येणारा शेकडा बदल म्हणजेच मागणीची लवचिकता होय। थोडक्यात काय व्याख्या आहे? किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत घडून येणारा शेकडा बदल म्हणजेच मागणीची लवचिकता। आता तरी सुद्धा तुमच्या ही व्याख्या लक्षात आली नसेल। आपण एकदा प्रश्नाला आपण आकृत्यांना सुरुवात केल्यानंतर तुमच्या व्यवस्थितपणे ती लक्षात येईल। त्यामुळे काय तर मागणीची लवचिकता ही संकल्पना काय प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या नावाने ओळखली जाते। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा प्रस्तावनेवर एक लक्ष टाका। अर्थशास्त्रात मागणीची लवचिकता ही संकल्पना कशी मानली जाते? अतिशय महत्त्वाची मानली जाते। मागणीची लवचिकता ही एक कशी एक तांत्रिक संकल्पना आहे। आणि मागणीची लवचिकता म्हणजे काय? किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या शेकडा बदलाला मागणीची लवचिकता असे म्हणतात। आणि म्हणूनच मागणीची लवचिकता ही संकल्पना प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या नावाने ओळखली जाते। आता विद्यार्थ्यांनो, आपण मागणीच्या लवचिकतेच्या व्याख्या सविस्तरपणे पाहू। पहिली व्याख्या सांगितलेली आहे अल्फ्रेड मार्शल यांनी। तर विद्यार्थ्यांनो, एकदा मागणीचा नियम आठवा तुम्ही। मागणीचा नियम काय सांगितलेला होता? तर इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास मागणी घटते, या उलट किंमत घटल्यास मागणी वाढते, बरोबर। मागणीचा नियम आठवला सगळ्यांना? वस्तूची किंमत वाढल्यास मागणी घटते, तर किंमत घटल्यास मागणी वाढते। आता त्यावरच मार्शल यांनी काय केलेलं आहे? मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेची व्याख्या सांगितलेली आहे। ज्या प्रमाणात किमतीत घट होते, म्हणजे जर किमतीत घट होते त्यानुसार मागणी कमी किंवा जास्त वाढते। किमतीत घट झाल्यावर काय होतं? मागणी वाढते। काय सांगितलं? किमतीत घट झाल्यावर काय होतं? मागणी वाढते। पण कशी वाढते? कमी किंवा जास्त वाढते। पहा, ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी कमी किंवा जास्त वाढते, म्हणजे किंमत घटल्यास मागणी वाढते, कमी किंवा जास्त वाढते। या उलट काय सांगितलंय? ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार काय? मागणी कमी किंवा जास्त घटते। किंमत वाढल्यावर काय होतं? मागणी घटते। व्याख्या लक्षात आली? पुन्हा पहा, ज्या प्रमाणात किमतीत घट होते, किमतीत घट झाल्यावर काय होतं? मागणी वाढते। किमतीत घट झाल्यावर काय होतं? मागणी वाढते। पण ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी कमी किंवा जास्त वाढते। आणि या उलट काय? ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार काय? मागणी कमी किंवा जास्त घटते। यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात। किंवा दुसरी व्याख्या आहे पहा, किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात।
काय सांगितलं? किमतीतील प्रमाणशीर बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. आता हीच व्याख्या विद्यार्थ्यांनो ह्या इथं सांगितलेली आहे. पहा, किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या शेकडा बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजे हे किमतीतील प्रमाणशीर बदलाऐवजी तुम्ही शेकडा बदल पण म्हणू शकता. किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या शेकडा बदलास अशी देखील व्याख्या होईल. मागणीची लवचिकता असे म्हणतात. व्याख्या लक्षात आली? अशी देखील व्याख्या तुम्ही तयार करू शकता. आता पहा, सर्वात सोपी व्याख्या म्हणजे ही व्याख्या आहे. कोणतीही व्याख्या लिही तुम्ही, मार्शलची व्याख्या लिहू शकता, ही व्याख्या लिहू शकता किंवा तिसरी व्याख्या लिहू शकता. किमतीतील बदलाचा मागणीवर जो परिणाम होतो त्यास मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं? किमतीतील बदलाचा मागणीवर जो परिणाम होतो त्यास मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजेच काय? थोडक्यात ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी कमी किंवा जास्त वाढते. किमतीत घट झाल्यावर काय होतं? मागणी कमी किंवा जास्त वाढते. किंवा ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते, किमतीत वाढ झाल्यावर काय होतं? मागणी कमी किंवा जास्त घटते. ह्या व्याख्येचा अर्थ हा होतो. किमतीतील बदलाचा मागणीवर जो परिणाम होतो त्यास मागणीची लवचिकता असे म्हणतात. समजलं विद्यार्थ्यांनो? आता विद्यार्थ्यांनो, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार हे प्रामुख्याने 3 आहेत. पहिला प्रकार आहे किंमत लवचिकता, दुसरा प्रकार आहे उत्पन्न लवचिकता आणि तिसरा प्रकार आहे छेदक लवचिकता. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार किती आहेत? 3. कोणता पहिला? किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता आणि छेदक लवचिकता. आता विद्यार्थ्यांनो, आपण सर्वात पहिला प्रकार पाहतोय. सर्वात पहिला प्रकार कोणता पाहतोय आपण? मागणीची किंमत लवचिकता. हे आपण पाहतोय मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. आता विद्यार्थ्यांनो, आपण मागणीच्या लवचिकतेचे जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार पाहतोय, मागणीची किंमत लवचिकता. तर प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेलाच मागणीची किंमत लवचिकता असेही म्हटले आहे. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेलाच त्यांनी मागणीची किंमत लवचिकता असेही म्हटले आहे. आणि म्हणून मागणीच्या लवचिकतेची आपण जी मागे व्याख्या पाहिली तीच व्याख्या मागणीच्या किंमत लवचिकतेची आहे. आता मार्शलनी काय व्याख्या सांगितलेली आहे? किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत जो प्रमाणशीर बदल होतो त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. काय सांगितलं पुन्हा एकदा पहा. किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत जो प्रमाणशीर बदल होतो त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या, किमतीतील बदलाचा मागणीवर जो परिणाम होतो त्यास किंमत लवचिकता असे म्हणतात. थोडक्यात काय? किमतीतील बदलाचा मागणीवर होणारा परिणाम. किमतीतील बदलाचा मागणीवर होणारा परिणाम म्हणजेच किंमत लवचिकता. आता विद्यार्थ्यांनो, किंमत लवचिकतेचं सूत्र आहे पहा. किंमत लवचिकतेचं सूत्र आहे किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. पहा, सूत्र समजलं? काय आहे? किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. आता हे सूत्र तुम्ही वेगळ्या पद्धतीने पहा, सूत्र रूपाने. हा याला म्हणतात शेकडा, हा आहे डेल्टा, हा त्रिकोण म्हणजे काय? डेल्टा. याला म्हणतात बदल. आणि हे म म्हणजे मागणी. मागणीतील शेकडा बदल. मागणीतील म म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागिले. पहा,
हा शेकडा, हा बदल आणि क म्हणजे किमतीतील, किमतीतील शेकडा बदल. लक्षात आलं विद्यार्थ्यांनो सूत्र? हे किंमत लवचिकता बरोबर, किंमत लवचिकता बरोबर. किंमत लवचिकतेचं काय सूत्र आहे? मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. हेच सूत्र रूपाने कसं होतंय? किंमत लवचिकता बरोबर म म्हणजे मागणीतील, हे पर्सेंटेज म्हणजे शेकडा, आणि हा त्रिकोण डेल्टा म्हणजे बदल. मागणीतील शेकडा बदल, मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. किंवा विद्यार्थ्यांनो सूत्र आपण वेगळ्या पद्धतीने सूत्र आपण लिहू शकतो. पहा आता सूत्र कसं काय लिहायचं पहा. किंमत लवचिकता बरोबर, पहा किंमत लवचिकता बरोबर पहा मागणीतील बदल, बारकाईने पहा विद्यार्थ्यांना, मागणीतील बदल भागिले मूळ मागणी, मूळ मागणी. आता याला भागायचंय आपल्याला, भागिले किमतीतील बदल, पहा किमतीतील बदल भागिले मूळ किंमत, मूळ किंमत. विद्यार्थ्यांनो बारकाईने पहा, किंमत लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागिले मूळ मागणी. आता याला भागायचंय किमतीतील बदल भागिले मूळ किंमत. आता विद्यार्थ्यांनो मागणीतील बदल याला म्हणतात डेल्टा म. हा त्रिकोण जो आहे हा म्हणजे बदल. हा जो त्रिकोण आहे याला काय म्हणतात? डेल्टा म्हणजे बदल. हा मागणीतील बदल भागिले मूळ मागणी, मूळ मागणी म्हणजे म. किमतीतील बदल, किमतीला आपण क शब्द वापरतो, हा बदल, हे पहा हे किमतीतील बदल भागिले काय? मूळ किंमत. आलं लक्षात? डेल्टा म भागिले म आणि त्याला भागायचं डेल्टा क भागिले क. डेल्टा म म्हणजे काय? मागणीतील बदल भागिले मूळ मागणी. डेल्टा क म्हणजे काय? किमतीतील बदल भागिले मूळ किंमत. आता हे पुढे आपल्याला कसं करता येईल? हे डेल्टा म भागिले म गुणिले, आता तुम्ही गणितात याचा अभ्यास केलाच असेल, डेल्टा म भागिले म, मागणीतील बदल भागिले मूळ मागणी भागिले किमतीतील बदल भागिले मूळ किंमत. तर हेच आपल्याला पुढे सूत्र रूपाने मांडायचं म्हटलं तर काय? मागणीतील बदल भागिले मूळ मागणी गुणिले, हे विरुद्ध होईल, क वर येईल आणि काय सांगितलं? क म्हणजे मूळ किंमत भागिले काय? किमतीतील बदल. हे सूत्र होईल. तर विद्यार्थ्यांनो तुम्ही कोणतंही एक तर हे सूत्र तुम्ही वापरू शकता किंवा म्हटलं हे, किंवा हे सूत्र तुम्ही वापरू शकता. लक्षात आलं तुमच्या? विद्यार्थ्यांनो आता आपण किंमत लवचिकतेचे प्रकार पाहतोय. मागणीच्या लवचिकतेचे किती प्रकार होते? 3. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार 3 होते. पहिलं कोणतं? किंमत लवचिकता. दुसरं उत्पन्न लवचिकता. तिसरं छेदक लवचिकता. तर आता आपण जे किंमत लवचिकता पहिला प्रकार पाहतोय ना, त्याच्यामध्ये किंमत लवचिकतेचे प्रकार पाहतोय. पहिला प्रकार आहे संपूर्ण लवचिक मागणी. पहा संपूर्ण लवचिक मागणी, यालाच अनंत लवचिक मागणी असा पण शब्द वापरला जातो. पहा विद्यार्थ्यांनो काय सांगितलं? संपूर्ण लवचिक मागणीलाच कोणता शब्द वापरला जातो? अनंत लवचिक मागणी. आता व्याख्या पहा, किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता, किमतीमध्ये अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत प्रमाणात बदल होतो. मागणीत काय विद्यार्थ्यांनो? दोनदा झालं ते माझ्याकडून.
किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्यास संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात किंवा अनंत लवचिक मागणी असे म्हणतात. आता विद्यार्थ्यांनो व्याख्या समजून घ्या. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता म्हणजे किंमत स्थिर. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता म्हणजे काय? किंमत स्थिर, किमतीत बदलच होत नाही, परंतु मागणीत अनंत प्रमाणात बदल होतो त्याला म्हणतात संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी. आता विद्यार्थ्यांनो याची आकृती कशी काढायची हे पहा. आता सर्वात अगोदर काय काढावं लागतं तुम्हाला? लक्ष द्या. सर्वात अगोदर तुम्हाला अक्ष काढून घ्यावा लागेल, बरोबर? त्यामुळे तुम्ही पटकन या अक्षाला काय म्हणतो आपण? याला म्हणतो अ, याला म्हणतो आपण क्ष आणि याला आपण म्हणतो य. किंमत ही नेहमी अय अक्षावर असते. ही झाली किंमत. पहा मुलांनो, तर अक्ष अक्षावर काय असते? मागणी. पहा आता आपल्याला वक्र काय काढायचा आहे? किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता. किमतीमध्ये अल्प किंवा मुळीच बदल न होता म्हणजे किंमत स्थिरच राहील आपली, बरोबर? मागणीचा वक्र याला समांतर असा काढायचा आहे. पहा ह्या इथं म्हणा क, ही अ क किंमत आहे. लक्षात आलं? अ क ही किंमत आहे आणि हा जो आडवा वक्र आहे हा आहे मागणीचा वक्र. याला म्हणा म, याला म्हणा म. तर इथं मागणीची लवचिकता आहे अनंत. याला म्हणतात अनंत. पहा विद्यार्थ्यांनो, आता आकृतीचं स्पष्टीकरण पहा. आकृतीत अक्ष अक्षावर मागणी, तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. अक्ष अक्षावर मागणी तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. म हा संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र असून तो अक्ष अक्षाला समांतर आहे. लक्षात आलं? अक्ष अक्षावर मागणी तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. पा हा हा संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र असून तो अक्ष अक्षाला समांतर आहे आणि म्हणून या ठिकाणी मागणीची लवचिकता अनंत आहे. ही अनंत वाढत जाते, अनंत अशी. आता आपण दुसरा प्रकार पाहतोय, संपूर्ण अलवचिक मागणी किंवा संपूर्ण ताठर मागणी. आता संपूर्ण अलवचिक, अलवचिकचा अर्थ ताठर होतो. ताठर म्हणजेच अलवचिक, अलवचिक म्हणजेच ताठर. आता संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजे काय? पहा, किमतीतील शेकडा बदलाचा मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. काय व्याख्या सांगितली? किमतीतील शेकडा बदलाचा मागणीवर कोणताही परिणाम होत नाही म्हणजे किमतीतील बदलाचा मागणीवर कोणताच परिणाम होत नाही, प्रभाव पडत नाही. म्हणजेच किंमत वाढली किंवा किंमत घटली तरी मागणी स्थिर राहते. यालाच संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. आता विद्यार्थ्यांनो पुन्हा एकदा पहा, किमतीतील शेकडा बदलाचा काय मागणीवर कोणताच परिणाम होत नाही, कोणताही प्रभाव पडत नाही. म्हणजेच काय, किंमत वाढली किंवा किंमत घटली तरी मागणी स्थिर राहते. यालाच म्हणतात संपूर्ण अलवचिक मागणी. आता विद्यार्थ्यांनो आपण उदाहरण विचारात घेऊ. पहा, किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. आपण पाहतोय उदाहरण, किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. आपलं सूत्र काय आहे? म्हणून मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. आता पहा, मागणीत कोणताही बदल नाही, मागणीत कोणताही बदल होत नाही. बदल होत नाही म्हणजे शून्य. मागणीतील शेकडा बदल, हे मागणीत कोणताही बदल होत नाही, शून्य, भागिले किमतीत 20% घट झाली. किमतीतील शेकडा बदल किती आहे? 20.
बरोबर. किती आला तो विद्यार्थ्यांनो? 0. आणि म्हणून या ठिकाणी मागणीची लवचिकता बरोबर किती? 0 राहील. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0. लक्षात आलं का? मागणीत कोणताही बदल होत नाही म्हणजे मागणीतील शेकडा बदल 0. किमतीत 20% घट झाली म्हणजे किमतीतील शेकडा बदल 20. 0 भागिले 20 बरोबर 0. मागणीची लवचिकता बरोबर 0. इंग्रजीत इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ईडी बरोबर 0. आता विद्यार्थ्यांनो आपण संपूर्ण अलवचिक मागणीची आपण आकृती काढूया. सर्वात प्रथम काय करावं लागतं विद्यार्थ्यांनो? आपल्याला अक्ष काढून घ्यावे लागतात. पहा, हे अक्ष काढून घ्या. मी कशी आकृती काढतोय ते बारकाईने पहा. आता याला आपण काय म्हणतो? अ, याला म्हणतो आपण क्ष, याला म्हणतो आपण य. अय अक्षावर नेहमी किंमत असते, बरोबर? याला म्हणूया आपण किंमत. अक्ष अक्षावर नेहमी काय असते? मागणी. याला म्हणूया आपण मागणी, बरोबर? आता सर्वात प्रथम काय आपली व्याख्या काय होती विद्यार्थ्यांनो? व्याख्या आठवा. व्याख्या आपली अशी होती की पहा, किमतीतील शेकडा बदलाचा मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे किमतीतील बदलाचा मागणीवर कोणताच परिणाम होत नाही. म्हणजे किंमत वाढली काय किंवा घटली काय तरी मागणी स्थिर राहते, बरोबर? याला म्हणतात आपण संपूर्ण अलवचिक मागणी. आता पहा, आपण आकृती काढताना काय केलं? हे अक्ष काढला. आता अय अक्षाला एकदम समांतर वक्र काढायचा आहे. हा आहे मागणीचा वक्र. आता आपण एक किंमत आपल्याला हे करावं लागेल. पहा, याला म्हणू आपण क. तर ही किंमत आहे अक. क ही किंमत आहे. हा आहे मागणीचा वक्र. हा काय आहे आपला? म. हा आहे मागणीचा वक्र. बर, संपूर्ण अलवचिक मागणी वक्र. आलं लक्षामध्ये? आता ही किंमत वाढली काय म्हणजे वर जा. या ठिकाणाहून डॅश 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 करत मागणीच्या वक्रावर या. या ठिकाणाहून डॅश 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 करत मागणीच्या वक्रावर जा. आता वर गेलो म्हणजे किंमत वाढली. याला क1 म्हणू किंवा क2 म्हणा. आणि खाली आलं याला आपण क1 म्हणू, याला आपण क2 म्हणू. चालेल? पहा, तर आपली व्याख्या काय आहे? किमतीतील बदलाचा मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. किंमत वाढली काय किंवा किंमत घटली काय तरी मागणी स्थिर राहते. किमतीतील बदलाचा मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे किंमत वाढली काय, क2 झाली काय, किंवा किंमत घटली काय, क1 झाली काय तरी मागणी स्थिर राहते. याला म्हणतात संपूर्ण अलवचिक मागणी वक्र. आणि म्हणूनच काय संपूर्ण अलवचिक मागणी वक्र. मागणीची लवचिकता कशी असते आपण आता पाहिलं, बरोबर 0. आता याचं स्पष्टीकरण पहा. अक्ष अक्षावर मागणी तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. म हा संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र असून म हा संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र असून तो अय अक्षाला समांतर आहे. म हा संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र असून तो अय अक्षाला समांतर आहे. किंमत अक वरून अक2 अशी वाढली किंवा अक वरून अक1 अशी घटली तरी मागणी स्थिर राहते. समजलं सगळ्यांना? आता विद्यार्थ्यांनो आपण किंमत लवचिकतेचा तिसरा प्रकार पाहतोय, एकक लवचिक मागणी. आता एकक लवचिक मागणी म्हणजे काय? किमतीतील शेकडा बदल व मागणीतील शेकडा बदल हा जेव्हा समान असतो. काय सांगितलं? किमतीतील शेकडा बदल व
मागणीतील शेकडा बदल हे दोन्ही जेव्हा समान प्रमाणात असतात ना तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. आता उदाहरण पहा, किंमत 50% घट झाल्यास, किमतीमध्ये 50% घट झाल्यास मागणीत 50% वाढ होते. मग सूत्र काय आहे आपलं? मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मग पहा विद्यार्थ्यांनो, मागणीतील शेकडा बदल किती झाला? मागणीत 50% वाढ होते. मागणीतील शेकडा बदल काय आहे? मागणीत 50% वाढ होते, 50. आणि किमतीतील शेकडा बदल काय आहे? किंमत 50% घटते. किमतीत पहा, किमतीतील शेकडा बदल किमतीत 50% घट झाल्यास बरोबर किती? 1. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मागणीची लवचिकता बरोबर 1. जर इंग्रजीतून सांगायचं असेल तर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. आलं लक्षामध्ये? आता आपण एकक लवचिकता म्हणजे काय हे पाहिलं. आता एकक लवचिक मागणीची आपण आकृती काढूया. प्रथम अक्ष काढायचा असतो. हे पहा, आता हा आपण अक्ष काढलाय. याला आपण नाव देऊ अ, हा झाला क्ष, हा झाला य. अय अक्षावर नेहमी किंमत असते पहा, बरोबर. तर अक्ष अक्षावर काय असते? मागणी. आता आकृती काढताना काय करायचे पहा, सर्वात प्रथम या ठिकाणाहून अशी रेषा काढा. का काढायची मी ते तुम्हाला सांगतो. बर, ही एक रेषा काढून झाली. त्यानंतर या ठिकाणाहून डॅश डॅश करत एक दुसरी रेषा काढा. साधारणतः हे अंतर आणि हे अंतर सारखंच राहील. पहा विद्यार्थ्यांनो, हे अंतर आणि हे अंतर सारखंच असलं पाहिजे. त्यानंतर हा जो बिंदू आहे, हा बिंदू आणि हा बिंदू, त्याच्यातून मागणीचा वक्र काढा. आता त्याला नाव द्या म. आता विद्यार्थ्यांनो, मागणीची लवचिकता इथं किती आली होती? 1. हे पहा, मागणीची लवचिकता आपण काढलं ना, म्हणून इथे म्हणा तुम्ही मागणीची लवचिकता बरोबर 1. किंवा इंग्रजीतही म्हणू शकता तुम्ही इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. बरोबर. आता विद्यार्थ्यांनो, ही आहे आपली किंमत क म्हणूया. याला हे क, तर याला आपण म्हणू ब. पहा, आता किंमत कमी करूया आपण. इथं क1 केली तर याला म्हणूया ब1. आता विद्यार्थ्यांनो, आपली व्याख्या काय होती? आठवा. हे पहा, व्याख्या काय होती आपली? किमतीतील शेकडा बदल व मागणीतील शेकडा बदल समान प्रमाणात. काय? किमतीतील शेकडा बदल व मागणीतील शेकडा बदल समान प्रमाणात असतो तेव्हा त्याला म्हणतात एकक लवचिक मागणी. एकक म्हणजे 1. एकक म्हणजे काय? 1. आता पहा, क1 हा किमतीतील शेकडा बदल व ब1 हा मागणीतील शेकडा बदल सारखाच आहे. हे अंतर आणि हे अंतर सारखंच आहे. आता आकृतीचं स्पष्टीकरण पहा. आकृतीमध्ये अक्ष अक्षावर मागणी तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. आकृतीमध्ये अक्ष अक्षावर मागणी तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. क1 हा किमतीतील शेकडा बदल. हे पहा, आलं लक्षात? क1 हा किमतीतील शेकडा बदल व ब1 हा मागणीतील शेकडा बदल सारखाच आहे. लक्षात आलं? क1 हा किमतीतील शेकडा बदल व ब1 हा मागणीतील शेकडा बदल सारखाच आहे. आणि म्हणून काय? म हा एकक लवचिक मागणीचा वक्र आहे. लक्षात आलं? आणि या ठिकाणी मागणीची लवचिकता 1 आहे.
पुढचा आपण किंमत लवचिकतेचा चौथा प्रकार पाहतोय आपण, जास्त लवचिक मागणी. आता जास्त लवचिक मागणी म्हणजे काय पहा. किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण जास्त असेल तर त्यास जास्त किंवा अधिक लवचिक मागणी असे म्हणतात. किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण जास्त असेल तर त्याला म्हणतात जास्त लवचिक मागणी. आता उदाहरण पहा विद्यार्थ्यांनो. किंमत 50% घटल्यास मागणी 100% वाढते. उदाहरण स्क्रीन समोरच आहे तुमच्या. काय सांगितलंय? किंमत 50% घटल्यास मागणी 100% वाढते. मग सूत्र काय आहे? म्हणून मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल बरोबर भागिले काय? किमतीतील बरोबर किमतीतील शेकडा बदल. मग विद्यार्थ्यांनो पहा, मागणीतील काय दिलं इथं? मागणी 100% वाढते. म्हणजे मागणीतील शेकडा बदल किती आहे विद्यार्थ्यांनो? 100. मागणीतील शेकडा बदल कसा काढलाय आपण? मागणी 100% वाढते म्हणजे मागणीतील शेकडा बदल किती? 100 भागिले किमतीतील शेकडा बदल. किंमत 50% घटल्यास, हे पहा, किमतीतील शेकडा बदल 50. 100 भागिले 50 बरोबर किती येतं? 2. म्हणजे मागणीची लवचिकता या ठिकाणी काय? 1 पेक्षा काय आहे? जास्त आहे. लक्षात आलं विद्यार्थ्यांनो? काय 2 ही संख्या काय? 1 पेक्षा जास्त आहे. 2 ही संख्या 1 पेक्षा जास्त म्हणून मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा जास्त आहे. हे इथं आपण उल्लेख केलाय. आता आपण याची आकृती पाहू. म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? एकंदरीत मागणीची लवचिकता किती आली? मागणीची लवचिकता आली 2. म्हणजे मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त आहे. आता विद्यार्थ्यांनो आपण जास्त लवचिक मागणीचा वक्र काढू. सुरुवातीला आपण हा अक्ष इथं मागणी लिहिलंय. हा अय अक्षावर नेहमी किंमत असते. आता आकृती करताना काय करायचे आपल्याला? व्याख्या काय आहे आपली? पहा. किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण जास्त. किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण कसं? जास्त. मागणीतील प्रमाण जास्त दाखवायचंय. पहा आता ते कसं दाखवायचं. सर्वात प्रथम अशी एक रेषा काढून घ्या मागणीचा वक्र काढण्यासाठी. आता याला आपण म्हणू क, तर याला म्हणू आपण ब. किंमत क तर हे मागणी या ठिकाणी याला आपण ब म्हणालोय. आपल्याला मागणी वक्र काढायचं आहे ना. आता विद्यार्थ्यांनो काय सांगितलं होतं? किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण जास्त. पहा या ठिकाणाहून तुम्ही डॅश डॅश करत उजव्या बाजूला या. हे प्रमाण तुम्ही जास्त दाखवा. ओके. आता हा बिंदू मिळालाय आपल्याला आणि हा बिंदू, याच्यातून तुम्ही मागणीचा वक्र काढायचा आहे. पहा मागणीचा वक्र हा पसरट झालेला आहे. इथं आपण काय म्हटलंय? मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त. इथं म्हणा इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त. हा हे मागणीचा वक्र, याला म म्हणालो आपण, याला म म्हणालो. चालेल. आता पहा याला क म्हणालो, इथे क1 म्हणा. हा इथे ब आहे. क तर इथे ब, हा क1 तर इथे ब1. आता आकृतीचं स्पष्टीकरण पहा. आकृतीत अक्ष अक्षावर मागणी तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. क1 या किमतीतील शेकडा बदलापेक्षा ब1 हा मागणीतील शेकडा बदलाचं प्रमाण जास्त आहे. हे जे अंतर आहे ना, हे अंतर
किमतीतील शेकडा बदलापेक्षा क1 या किमतीतील शेकडा बदलापेक्षा ब1 हा मागणीतील शेकडा बदलाचं प्रमाण जास्त आहे. लक्षात आलं? क1 या किमतीतील शेकडा बदलापेक्षा ब1 हा मागणीतील शेकडा बदल जास्त आहे आणि म्हणून याला म्हणतात काय? जास्त लवचिक मागणी. बरोबर. म्हणून या ठिकाणी जास्त लवचिक मागणीचा वक्र हा पसरट असतो. कसा असतो? पसरट उताराचा असतो. म्हणजे आकृतीत काय काढताना काय करायचं लक्षात आलं विद्यार्थ्यांनो? ही क1 ही किमतीचं प्रमाण, याच्यापेक्षा काय करायचंय? ब1 हे प्रमाण हे जास्त दाखवायचंय. क1 या किमतीतील शेकडा बदलापेक्षा ब1 हा मागणीतील शेकडा बदल जास्त दाखवायचंय. हे अंतर मोठं दाखवायचंय, जास्त दाखवायचं. शेवटचा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो कमी लवचिक मागणी. आता या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1. मागणीची लवचिकता किती? 1 पेक्षा कमी. हे कसं आपण पाहणार आहोत. पाहता अगोदर व्याख्या. किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण कमी असेल. किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण कमी असेल तर त्यास म्हणतात कमी लवचिक मागणी. उदाहरणार्थ पहा, काय उदाहरण सांगितलंय? किमतीमध्ये 50% घट झाल्यास मागणी 25% वाढते. हे उदाहरण आहे. किमतीत 50% घट झाली तर मागणी 25% वाढते. मग सूत्र काय आहे आपलं? म्हणून मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले काय? किमतीतील शेकडा बदल. हे आपलं सूत्र आहे. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. असं शॉर्टकट तुम्ही लिहू नका. बरोबर. मागणीतील शेकडा बदल, मागणी किती? 25% वाढते. मागणीतील शेकडा बदल, मागणी 25% वाढते म्हणजे हा 25. बरोबर. भागिले किमतीतील शेकडा बदल. किमतीतील शेकडा बदल म्हणजे किमतीत 50% घट झाल्यास किमतीतील शेकडा बदल 50%. 25 भागिले 50 बरोबर किती येत आहे? करा भागाकार. 25 भागिले 50 बरोबर 0.5. मागणीची लवचिकता बरोबर 0.5. म्हणजे मागणीची लवचिकता काय? ही 1 पेक्षा कमी आहे. लक्षात आलं विद्यार्थ्यांनो? काय? मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा कमी आहे. कमी समजतं ना? इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 म्हणजेच मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी. हे पहा, 1 पेक्षा कमी. आता विद्यार्थ्यांनो आपण याची आकृती काढूया. पहा, मागणीची लवचिकता कशी काढली? मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मागणीतील शेकडा बदल काय आहे? मागणी 25% वाढते. मागणीतील शेकडा बदल 25. किमतीतील शेकडा बदल, किमतीत 50% घट झाल्यास किमतीतील शेकडा बदल 50. 25 भागिले 50 बरोबर किती? मागणीची लवचिकता 0.5. म्हणजेच मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आहे. मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा काय? कमी आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1. कोणतंही लिहा, एक तर हे लिहा किंवा हे लिहा. आता आपण याची आकृती पाहू. आता आपण सध्या विद्यार्थ्यांना काय करतोय? कमी लवचिक मागणीचा वक्र काढतोय. कमी लवचिक मागणीची व्याख्या काय होती? किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण कमी असेल तर. म्हणजे किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण कमी दाखवायचं आहे आपल्याला. कमी दाखवायचं. पहा कसं दाखवायचं. सर्वप्रथम काय करणार आपण? या ठिकाणाहून एक रेषा काढली आणि ती सरळ खाली अक्षावर यायचं आहे.
इथे आपण म्हणूया क, याला क म्हणालो तर इथे आपल्याला म्हणावं लागल ब. बरोबर. आता किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण कमी. किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण कमी. पहा आता विद्यार्थ्यांनो, साधारणतः या ठिकाणाहून डॅश डॅश करत या आणि याच ठिकाणी असं हे करा. किमतीतील ही किंमत आहे, याला क म्हणालो तर इथे म्हणा क1, याला क1 म्हणाले तर इथं म्हणा ब1. बरोबर. आलं लक्षात. आता हा एक बिंदू मिळालाय आणि हा एक बिंदू मिळालाय. बरोबर. त्याच्यातून मागणीचा वक्र काढून घ्या. अतिशय तीव्र उताराचा मागणीचा वक्र राहील. याला म्हणा विद्यार्थ्यांनो तुम्ही म. या ठिकाणी मागणीची लवचिकता किती आहे? 1 पेक्षा कमी. हे काय ह्या ठिकाणी, किंवा इंग्रजीतही म्हणू शकता इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1. बरोबर. आता विद्यार्थ्यांनो पहा, आकृतीत अक्ष अक्षावर मागणी तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. अक्ष अक्षावर मागणी तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. क1 या किमतीतील शेकडा बदलापेक्षा क1 या किमतीतील शेकडा बदलापेक्षा ब1 हा मागणीतील शेकडा बदल कमी आहे. हे मोठा आहे का नाही? इकडे पहा, क1 हा किमतीतील शेकडा बदल जास्त आहे. काय कोणापेक्षा? ब1 या मागणीतील शेकडा बदलापेक्षा. क1 हे अंतर जास्त दाखवायचं आहे ब1 या मागणीपेक्षा. मग स्पष्टीकरण काय आहे विद्यार्थ्यांनो? अक्ष अक्षावर मागणी तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. क1 या किमतीतील शेकडा बदलापेक्षा क1 या किमतीतील शेकडा बदलापेक्षा ब1 हा मागणीतील शेकडा बदल कमी आहे. म्हणून याला म्हणतात कमी लवचिक मागणी. आणि कमी लवचिक मागणीचा वक्र हा तीव्र उताराचा असतो. कसा असतो? तीव्र उताराचा असतो. म्हणून या ठिकाणी मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असते. आता विद्यार्थ्यांनो, आपण मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार पाहतोय, तो आहे उत्पन्न लवचिकता. मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार. पहिला प्रकार पाहिला आपण किंमत लवचिकता, दुसरा आहे उत्पन्न लवचिकता. आता उत्पन्न लवचिकता म्हणजे काय पहा, मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता. ही व्याख्या आपण केलेली आहे पहा. मागणीतील शेकडा बदल व उत्पन्नातील शेकडा बदल यांचे गुणोत्तर. हे गुणोत्तर म्हणजे भागिले. लक्षात आलं? मागणीतील शेकडा बदल व उत्पन्नातील शेकडा बदल याचे गुणोत्तर म्हणजेच उत्पन्न लवचिकता होय. हे पहा, मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल, मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचे सूत्र. आता विद्यार्थ्यांनो, उत्पन्न लवचिकतेचं आपण दुसरं सूत्र पाहूया. पहा, हा आहे बदल. हा म म्हणजे काय? मागणीतील बदल भागिले मूळ मागणी. हे पहा, म म्हणजे मूळ मागणी. आणि डेल्टा म हा त्रिकोण म्हणजे बदल. हा त्रिकोण म्हणजे काय? बदल. त्रिकोण याला डेल्टा म्हणतात. त्रिकोणाला काय म्हणतात? बदल. पहा, सूत्र काय आहे? मागणीतील बदल भागिले मूळ मागणी गुणिले मूळ उत्पन्न भागिले उत्पन्नातील बदल. य म्हणजे काय? मूळ उत्पन्न. आणि डेल्टा य हा त्रिकोण म्हणजे बदल, उत्पन्नातील बदल. उत्पन्न लवचिकतेचे प्रामुख्याने धन उत्पन्न लवचिकता, ऋण उत्पन्न लवचिकता आणि शून्य उत्पन्न लवचिकता असे 3 प्रकार पडतात. आता आपण तिसरा प्रकार पाहतोय, छेदक लवचिकता. कितवा प्रकार आहे? तिसरा प्रकार,
छेदक लवचिकता. आता व्याख्या काय आहे पहा. व्याख्या ही विचारात घ्या विद्यार्थ्यांनो. ही व्याख्या सोपी आहे. ही व्याख्या कशी आहे? सोपी आहे. आता ही व्याख्या कशी तयार केली पहा. सूत्र लिहिले आपण. छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूंच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूंच्या किमतीतील शेकडा बदल. छेदक लवचिकता बरोबर काय? अ वस्तूंच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूंच्या किमतीतील शेकडा बदल. मग हीच व्याख्या तयार केली काय? अ वस्तूंच्या मागणीतील शेकडा बदल व ब वस्तूंच्या किमतीतील शेकडा बदल यांचे गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे भागाकार. गुणोत्तर म्हणजे काय? भागाकार. अ वस्तूंच्या मागणीतील शेकडा बदल पाहे व ब वस्तूंच्या किमतीतील शेकडा बदल याचे गुणोत्तर म्हणजेच काय? छेदक लवचिकता होय. म्हणून छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूंच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूंच्या किमतीतील शेकडा बदल. या ठिकाणी अ म्हणजे मूळ वस्तू तर ब म्हणजे काय? अन्य वस्तू. आणि विद्यार्थ्यांनो छेदक लवचिकतेचे देखील धन छेदक लवचिकता, ऋण छेदक लवचिकता, शून्य छेदक लवचिकता असे प्रकार पडतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आपला मागणीची लवचिकता म्हणजे काय? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. हा प्रश्न सविस्तर झालेला आहे. धन्यवाद.